नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी मकर संक्रांती. जानेवारीचा महिना असल्यामुळे हॅपी मकर संक्रांती म्हटली. हॅलो, आज आपण असं सुंदर असा बन शिकणार आहोत. मी छान असे डमीचे केस विंचरून घेतले. 3 पार्टिशनमध्ये केसांची विभागणी केलेली आहे. पुढच्या साईडला आपल्याला हेअरस्टाईल करायची आहे, म्हणून मी पुढे 2 बाजूनी पिना लावून ठेवलेला आहे. मागच्या बाजूला पण 2 केसांचे भाग करून घेतलेले आहे. एक क्राउन सेक्शनमध्ये भाग घ्यायचा आहे आपल्याला. त्याला रबर लावून घेतला आहे. वरती बोनी करून घ्यायची आहे. तिथं बन करायचं आहे, म्हणून सर्वप्रथम मी बोनी करून घेतलेली आहे. त्या बोनीचे 2 पार्टिशन करून घेतलेले आहे. त्याला गुंडाळी मारून घ्यायची अशा प्रकारे गुंडाळी मारून झाली की त्याला वरच्या साईडने टर्न करून बन तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे बन तयार करून घेतलेला आहे मी. यू पिननी टक करून घ्यायचा आहे. नंतर पुढच्या साईडची हेअरस्टाईल तयार करायला घ्यायची आहे. पुढच्या साईडची हेअरस्टाईल कानापर्यंत आली, तयार करून कानापर्यंत आली की खालची बाजू आपण केस सोडलेले आहेत मी, त्यातली एक बट घ्यायची आहे. अशा प्रकारे समोरच्या बाजूला मी पुल करून घेत आहे हेअरस्टाईलला. इथं पण 2च बटांनी करत आहे मी. पिळी दिलेला आहे फक्त 2 बटांना. खूप सोपी अशी हेअरस्टाईल आहे ही. खालच्या बाजूची एक बट घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे गुंडाळी करून घ्यायची आहे फक्त बटांना. अगदी नवीन असलेल्या महिला असतात त्यांना पण ही हेअरस्टाईल आहे. दिसायला पण खूप सुंदर दिसते. अशा प्रकारे मी त्याची पीळ मारून घेतला आणि उलट्या साईडने अशा प्रकारे आपण त्या बन भोवती तो गुंडाळायचा आहे आणि यू पिनने टक करून द्यायचा आहे. वरती बनला गुंडाळून झालं की असे पुल करून घ्यायचे आहे. तीच पद्धतीने आपण दुसरी साईड पण करून घेणार आहेत. अशा पद्धतीने मी हेअरस्टाईल करून झाल्यावर कानापर्यंत आल्यावर खालची बटा घेणार आहे एक. पुढची साईडने मी पुल करून घेतलेला आहे. आता खालच्या साईडने मी कानापर्यंत आल्यावर वेणी मग खालच्या बाजूने एक बट घेतलेली आहे, तिला पण गुंडाळत आहे अशा प्रकारे मग ते खालच्या बाजूने त्याला टर्न मारून पुढच्या बनमध्ये मी ते बटा यू पिनने टक करून दिले आहे. अशा प्रकारे बन तयार होतो बघा, तो सुंदर असा. नंतर आपल्याला आवडेल त्या फुलांनी सजवा, गजऱ्यांनी सजवा. सुंदर अशी हेअरस्टाईल होते बघा, कशी लग्न कार्यात वगैरे छान दिसते आणि झटपट होते. काही नाही.